नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। आज आपण अमृताबद्दल बोलणार आहोत। तुमचा असा समज झाला असेल की अमृता म्हणजे मी कुठल्या तर मुलीबद्दल तुमच्याशी चर्चा करणार आहोत, तर तसं बिलकुल नाही आहे। ज्या वनस्पतीचे गुणधर्म अमृता समान आहेत, अमृता इतकेच जिचे गुणधर्म चांगले आहेत, तर अशा वनस्पतीबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। हो, अमृता म्हणजे गुळवेल किंवा गुडूची जिला म्हटलं जातं। आजपर्यंत तुम्ही गिलोय सत्व, गुडूची घनवटी किंवा अमृता घनवटी अशा बऱ्याचशा वनस्पती, अशा बऱ्याचशा गोळ्या किंवा औषधं खाल्ली असतील, किंवा जी लोक आयुर्वेद फॉलो करतात तर या लोकांना गुळवेल किंवा गुडूचीबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत असतील। तर गुळवेलीला चक्रिका असं देखील म्हटलं जातं। गुळवेल तोडल्यानंतर आत चक्रासारखी आकृती असते, त्यामुळेच तिला चक्रिका म्हटले जाते। अमृता हे तिचं उपनाव आहे, कारण तिचे गुणधर्म सगळे अमृता समान आहे। वात, पित्त आणि कफ या 3 दोषावरती काम करणारी वनस्पती म्हणून अमृताला किंवा गुळवेलीला गणलं जातं। वयस्था, आचार्य चरकांनी वयस्थापन गणामध्ये तिला स्थान दिलेलं आहे, म्हणजे आयुष्य वाढवणारी वनस्पती म्हणून अमृताकडे बघितलं जातं किंवा गुळवेलीकडे बघितलं जातं। साधारणपणे संपूर्ण भारतामध्ये हिची उत्पत्ती होते। आंब्याच्या झाडाच्या शेजारी किंवा कडुलिंबाच्या झाडाच्या शेजारी ही वनस्पती उगवते। कडुलिंबाच्या झाडाच्या शेजारी उगवलेली वनस्पती आपण श्रेष्ठ वनस्पती म्हणून औषधामध्ये वापरायला घेतो। मित्रांनो, काविळीमधलं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे अमृता किंवा गुळवेल आहे। याच गुळवेलीपासून गुळवेली सत्व किंवा गिलोय सत्व बनवलं जातं। पूर्वी आमचे एक चुलत आजोबा होते आणि ते एका वनस्पतीची माळ कावीळ झालेल्या पेशंटच्या गळ्यात घालायला द्यायचे। तर काही काळानंतर ती हळूहळू माळ ढिली होत किंवा कमी कमी होत बेंबीपर्यंत जायची, आणि बेंबीपर्यंत गेली की त्याची कावीळ कमी झाली असं समजलं जायचं। तर ती जी वनस्पती होती तर ती अमृता म्हणजे गुळवेल ही वनस्पती होती। काविळीसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं वरून अंगावरती परिधान केल्यामुळे सुद्धा शरीरातली कावीळ कमी होते, याचं एक अत्यंत उत्तम गुळवेलीचं उदाहरण आहे। गुळवेलीचं संस्कृत नाम गुडीची आहे आणि लॅटिन नेम टिनोस्पोरा कार्डिफोलिया असं आहे। याचा रस तिक्त, कटू, कषाय असा आहे। विपाक मधुर आहे आणि वीर्य हे उष्ण आहे। जसं तुम्हाला म्हटलं की काविळीमध्ये दिलं जाणारं अत्यंत उत्तम असं औषध हे अमृता किंवा गुळवेल आहे। आपण गुळवेलीच्या कांडाची म्हणजे कांडच किंवा खोड हे औषधासाठी वापरलं जातं। ह्याच कांडाची जर माळ करून आपण गळ्यामध्ये घातली तर कावीळ नक्कीच उतरून जाते। ज्या रुग्णांना माळ करून गळ्यात घालणं शक्य नाही, अशांनी जर गुळवेलीचा रस काढून मध टाकून तो जर जेवणामध्ये घेतला किंवा सकाळी संध्याकाळी एक एक कप घेतला तर अशा लोकांची सुद्धा कावीळ चांगल्या पद्धतीने कमी होऊन जाते। बऱ्याच लोकांना दारू पिल्यामुळं किंवा मद्यपान केल्यामुळं कावीळ होते किंवा लिव्हरवरती सूज यायला चालू होते, तर अशा लोकांनी सुद्धा की गुळवेलीचा रस जर मधासोबत घेतला तर त्यांनी त्यांची लिव्हरवरची सूज कमी होऊन कावीळ देखील चांगल्या पद्धतीने कमी होते। सोबतच आमवातामध्ये उत्तम प्रकारे चालणारं औषध म्हणजे अमृता किंवा गुळवेल आहे। तर आमवात म्हणजे काय की साधारणपणे एक सांधा झाला की दुसरा सांधा एका बाजूला पोटामध्ये रस, रक्तमांसमेद, अस्थिमज्जा, शुक्र या 7 धातूमधला जो रसधातू आहे तो जर चांगल्या पद्धतीने नाही तयार झाला तर पोटामध्ये आम तयार होतो आणि आम तो तसाच पोटामध्ये पडून राहतो। एका बाजूला वाढलेला आम आणि एका बाजूला वाढलेला वात ह्या दोन्ही गोष्टी एकत्र होऊन ज्या ज्या सांध्यात जातील त्या त्या सांध्यात दुखणं असं किंवा संधिशोथ अशी लक्षणं तयार करतात। मग एक सांधा झाला की दुसरा सांधा पकडला जातो, म्हणजे आज गुडघा दुखत असेल तर उद्या कंबर दुखेल, कंबर दुखत असेल तर परवा मान दुखेल, तर यालाच आमवात म्हटलं जातं। तर आमवातामध्ये जर गुळवेलीचा काढा सुंठीसोबत घेतला तर याने चांगल्या पद्धतीने आमवात कमी होऊन जातो। दुसऱ्याच बाजूला युरिक ॲसिड वाढणं किंवा ज्याला आपण गाऊट म्हणतो किंवा वातरक्त म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये स्पेसिफिक जे लहान सांधे आहेत म्हणजे हाताची बोटं असतील, पायाची बोटं असतील किंवा घोटे असतील, हाताची बोटं वाकडी होणं असेल किंवा संधी वक्रता ज्याला म्हटलं जातं, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण गुळवेलीचा काढा किंवा गुळवेलीचा रस घेतला तर याने सुद्धा चांगल्या पद्धतीनं वातरक्त किंवा युरिक ॲसिड जर वाढला असेल तर तरी चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जातं। सोबतच ज्या लोकांच्यामध्ये उष्णता प्रचंड आहे किंवा उष्णता भयानक वाढलेली आहे, अशा लोकांनी जर गुळवेल सत्व किंवा अमृता सत्व जे गुळवेलीपासून तयार केलं जातं ते जर सकाळ संध्याकाळ मधासोबत किंवा दुधासोबत घेतलं तर याने चांगल्या पद्धतीने शरीरातील उष्णता कमी होऊन जाते। गुळवेल, अडुळसा आणि कडुलिंब यांचा जर काढा करून घेतला तर याने शरीरातला क्लेद म्हणजे चिकट पदार्थ कमी होऊन शरीराला जर खाज होत असेल तर ती चांगल्या पद्धतीने कमी येते।
दुसरी गोष्ट, ज्या लोकांना डायबिटीस आहे, मधुमेह आहे आणि अशा लोकांची साखर जर कंट्रोलमध्ये येत नसेल, शुगर जर आटोक्यात येत नसेल, तर अशा लोकांनी गुळवेलीचा रस मध टाकून जर जेवणाच्या आधी घेतला तर याने त्यांचा डायबिटीस चांगल्या पद्धतीनं कमी होऊन जातो. तुम्हाला जसं म्हटलं की ज्या लोकांच्या शरीरात उष्णता प्रचंड आहे, अशाच लोकांच्या जर तळहात किंवा तळपायांची आगाग होत असेल किंवा खाज होत असेल, तर अशा लोकांनी सुद्धा गुळवेलीचा रस मध टाकून घ्यावा, की जेणेकरून त्यांच्या तळहाताची व तळपायाची जळजळ कमी होऊन जाईल. तापातलं सगळ्यांना माहीत असलेलं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे गुळवेल आहे. अमृतारिष्ट, अमृताष्टक काढा किंवा गिलोय घनवटी, अमृता घनवटी, संशमनीवटी ही जी औषधं आहेत, ही गुळवेलीपासून तयार केलेली औषधं तापासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. सोबतच आमवात आणि वातरक्तासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. गुळवेलीचे तुम्हाला गुणधर्म आवडले असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.